बातमी राजीव पाटील यांच्या संदर्भातली दिग्दर्शक राजीव पाटील यांच्यावर नाशिकमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी त्यांच्या आप्त स्वकीयांसह मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते। आपल्या सगळ्या सिनेमांमधून सामाजिक भान जोपासणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते तरुण मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। रात्री उशिरा त्यांचं पार्थिव नाशिकमध्ये आणण्यात आलं। भुजबळ फार्म जवळील त्यांच्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं। जोगवा, पांगिरा, 72 मैल एक प्रवास, ब्लाइंड गेम, सावरखेड एक गाव यासारख्या गाजलेल्या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं। त्यांच्या पश्चात त्यांची आई, 2 भाऊ, पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे। आमचं पहिलं मराठी पिक्चर आम्ही त्याच्याबरोबर केलं, त्यांनीच ते प्रोड्यूस केलं होतं। मला तेव्हाची त्याची तगमग आणि त्याचा उत्साह किंवा 2 पावलं जास्तच पुढे जाऊन त्याची बोलण्याची एक उर्मी, हे सगळं खूपच आश्चर्यकारक होतं आणि मला नव्हतं वाटलं की एवढं लवकर ते वादळ सगळं असं शांत होईल। आणि मला आमच्या फिल्म इंडस्ट्रीचं, आमच्या दोघांचं पर्सनली खूप नुकसान झालं। आमचा इतका जवळचा मित्र आज गेला। आमच्या दोघांचा खूप जास्त आमची हानी झाली बिकॉज खूप पॉझिटिव्ह होता राजू आमच्याबद्दल। तो एकदम मित्र असायचा, नाही तर तो काहीच नसायचा। किती माणूस मोठा झाला, नम्रता कशी असते ही शिकवण आम्ही राजाभाऊकडून शिकलो। पाहिल्यानंतर वडीलधाऱ्यांच्या पाया पडणं, त्यांच्यासमोर वाकणं, एक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या मनामध्ये कधीही मोठेपणा आला नाही आणि या नाशिक नगरीची फार मोठी हानी झालेली आहे। राजूचं जाणं हे तशा अर्थाने खूप दुर्दैवी आहे। त्याच्याकडून खूप काही घडायचं होतं। हिंदी चित्रपटसृष्टी त्याची वाट बघत होती। दादासाहेब फाळकेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या दुसऱ्या वर्षात असं घडावं हे फारच दुर्दैवी आहे। खरं तर त्यांनी रचलेल्या पायावर कळसाचं काम करायचं का तर सुरू झालं होतं आणि त्यावेळेला राजीव जाणं हे अत्यंत दुःखकारक आहे। जबरदस्त रिदम मेकिंगमधला, संगीतातला, चित्रपटाचा रिदम सापडलेला माणूस होता तो म्हणजे राजीव। पण तो अनफॉर्च्युनेटली जीवनाचा जो रिदम आहे, जीवनाचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे, ते बायोलॉजिकल क्लॉकशी त्याला जुळवून घेता आलं नाही। कारण म्हणजे खरं म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक आहे, लाईफस्टाईल आहे। तर मला वाटतं की सगळ्या कलावंतांनी याच्यातनं धडा घ्यावा। उदयोन्मुख दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेलं व्यक्तिमत्व आज आपल्यातनं हरपलं आहे। त्यांनी आपल्या दिग्दर्शनाच्या काळामध्ये अनेक उदयोन्मुख कलाकारांना संधी दिली होती। त्यांच्या चित्रपटामध्ये चित्रपट निर्मिती नुसती नव्हती तर समाज प्रबोधन करण्याचं सुद्धा महत्त्वपूर्ण काम ते त्या माध्यमातून करत होते। झी 24 तास, एक पाऊल पुढे।